त्यांनी कृपाळ होऊन त्या कीर्तनाच्या सेवेला हजर व्हावं असं आपण त्यांना विनंती करूया. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम. पण इथल्या ज्या स्थानिक देवता आहेत त्यांचाही आपण आवाहन करूया, प्रार्थना करूया. सद्गुरुराया जाय सद्गुरुसी शरण जाय जाय सद्गुरुसी शरण जाय जाय सद्गुरुसी शरण जाय जाय. त्यासी ब्रह्मा प्राप्ती हो
पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथांना विसरून चालत नाही. कृष्ण भगवान आणि राम आणि कृष्ण हे एकत्र आपल्या रामकृष्ण हरीमध्ये आपण उल्लेख करतो. मूळ आपण ह्या निरूपणासाठी आता सद्गुरूशी शरण जाय हा अभंग म्हटला तो आपल्या एकनाथ महाराजांचा आहे. संत एकनाथ महाराज ज्यांना आपण शांती ब्रह्म म्हणून ओळखतो. संत पंचक जे आहेत 5 आपण संत मानतो त्यापैकी एक एकनाथ महाराज आणि त्यांचा शांती ब्रह्म त्यांना का म्हटलं जातं हे काही सांगायला नको की ते नदी तीरावर स्नानासाठी गेले होते पाणी आणण्यासाठी आणि ते जे आणलेलं पाणी होतं ते का तहानलेल्या गाढव एक वाळवटात तळमळत होतं. त्याच्या मुखी घातल्यामुळे त्यांना म्हणजे लोकांनी दोष दिला पण त्यांनी काय सांगितलं की तो म्हणजे त्याच्या जीवा आणि जीवाच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शिव आहे. त्याची तहान भागवली म्हणजे शिवाची तहान भागवल्यासारखी म्हणजे एक प्रकारे ती माझ्याकडून जी सेवा नाही आहे तर ते पूजा घडते. आणि अशा या संत महात्म्याला त्रास देणारे लोक काही कमी नसतात. तर एका व्यक्तीने त्यांच्या अंगावर थुंकल्या असं थुंकला त्यांची छेड काढायची होती त्याला. तर त्यांनी एक नाही दोनदा 108 वेळा तो त्यांच्या अंगावर थुंकला. शेवटी तोच मनुष्य कंटाळला पण तेवढ्या वेळेला त्यांनी जाऊन नदीमध्ये स्नान केलं आणि पूजा स्वतः आपली पूजा पार केली. म्हणजे अशा प्रकारचे हे संत एकनाथ त्यांचा हा अभंग आहे. तर सद्गुरूशी शरण जाय आता थोडक्यात सांगायला हवं की जास्त होते वेळात उशिरा सद्गुरूशी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय असं म्हटलंय. सद्गुरूला शरण जायचं म्हणजे काय करायचं की नुसते त्याचे पाया पडायचं त्याचे पूजा अर्चे करायचे महोत्सव करायचे असं नाही. तर पूर्ण अर्थाने त्याला शरण जायचं. आपल्या उपाधी जे काही आपल्याला धनदौलत आहे काही असू दे आपण दीन होऊन जायचंय त्याच्या पुढे आणि त्याचं दर्शन घ्यायचं आणि त्याची प्रार्थना करायची. मग ती उपाधी विसरून त्याला शरण जायचंय. आणि मग त्यामुळे काय होणार आहे सद्गुरूवर सगळा भार टाकून आपण जसं आपण लिफ्ट मध्ये बसतो चला किती उंच बिल्डिंग असेल तर आपले पाय चालवायला नको आपण आपोआप वर लिफ्ट होतो म्हणजे जातो. तसंच काहीच असतं की आपण सद्गुरूंवर भार टाकला तर आपण आपोआप आपली जी दुःख आहेत आपल्या आपल्या आयुष्यातले ज्या काय आदिव्याधी आहेत त्या दूर होतील आणि त्याच्यासाठी आपल्याला आधार या सद्गुरूंचा मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि त्याचमुळे ते सांगतात की
त्यासी ब्रह्मप्राप्ती होईल. ब्रह्म म्हणजे काय, तर ही जी सगळी चराचर ही सृष्टीची निर्माण झालेली आहे त्याचं जे मूल तत्व आहे ते म्हणजे ब्रह्म. त्याच्यापासून ही सृष्टी बनलेली आहे आणि त्याही सृष्टीचं आपण गमक जाणलं पाहिजे. आपण नुसतं जन्माला आलोय, मी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जन्माला कुठे आलो, एवढा पैसा खर्च केला आई बापाने, ठीक आहे तू जन्माला आलास, पण जन्माला येऊन केलंस काय, थोडं तरी हरिनाम घेतलं. बघा सगळ्यांना काही वेळ नसतो, काही लोक म्हणतात उपाशी पोटी काय हरिनाम घेऊ शकतो का, पण नाही आहे, पण थोडा आपला जो दुःख भार आहे तो तरी शीतल होऊ शकतो, आपलं दुःख शीतल होऊ शकतं, किंवा आपण इतरांना जे नामस्मरण ऐकवतोय त्याच्यामुळे काही दुःख शीतल होऊ शकतं. आता गुरुंदात विषय आलाय म्हणून मी सांगते की मी दादरला ज्या कीर्तन विद्यालयात शिकले त्या उमाताई तेंडोलकर, त्या अगदी मी रिटायर होता माझ्या शाळेत आल्या. मी मुलांना काहीतरी गाणे शिकवायची सवय होती मला, दर सणाला दर वाराला मी अशी शिकवायची. त्यामुळे त्यांनी ऐकल्यामुळे त्या म्हणाल्या तुम्ही कीर्तनात काय येत नाही, तुम्हाला स्टेज म्हणजे डेअरिंग आहे तर तुम्ही येऊ शकता. म्हणजे असे गुरु आपल्याला कसे भेटतात ते एक सांगायचं आहे मला तुम्हाला. अनायसे ह्या काही भेटल्या 2 वर्ष कोरोनाच्या काळानंतर बरेच आम्ही असे ऑनलाईन गुरु केले. तसे विश्वासबुवा कुलकर्णी हे पण पुण्याच्या आपल्या प्राधिकरणातच मला वाटतं आहे. हा, तर त्यांच्याकडे त्यांचाच हा अभंग त्यांनी शिकवलेला हा अभंग आहे, सद्गुरूशी शरण जाते. त्याच्यानंतर आम्ही तिसरे आता अजून एक आहेत आपले निळकंठ बुवा म्हणून, त्यांच्याकडे मी आता ते असे 1-2 कीर्तन देतात आम्हाला करण्यात. फक्त आपल्याला वेळ आणि आपलं स्मरण शक्ती आणि आपलं सगळं भांडवल आपलं घालवावं लागतं. आपलं तन मन दिलं पाहिजे तिथे, तर ते घडणार आहे आपल्या गुरु सेवा. तर त्यांनी धनाची अपेक्षा कोणत्याही गुरूंनी केलेली नाही. हे फक्त आपल्याला या भवसागरातून तरुण जाण्यासाठी काही मार्ग सांगत आहे. म्हणून असं म्हटलंच आहे, सद्गुरु वाचून सापडे ना सोय, सद्गुरु वाचून सापडे ना सोय. बघा सद्गुरु ज्यांनी गुरु केले त्यांना माहिती आहे की त्यांच्या भजनामध्ये त्यांच्या स्मरणामुळे आपण काय करतोय, एक मध्यस्थ शोधत असतो. आपण असतो देव हा परमेश्वर आत आहे, आपण बाहेर आहोत, आपण बहिस्त आहे, परमेश्वर अंतस्थ आहे, पण त्या परमेश्वरापर्यंत जो येतो त्याला आपण मध्यस्थ म्हणतो. आणि मध्यस्थ म्हणजे हा गुरु आहे, हा सद्गुरु आहे. आणि त्याची जर कृपा आपल्याला झाली तर आपण त्याच्यावर खुशाल हार टाकून पुढे जाऊ शकतो. न लगे अनेक उपाय असं म्हटलंय, न लगे अनेक उपाय धरा सद्गुरूंचे पाय धरा. कारण सद्गुरूंच्या पायाशी एक प्रकारचा तो विजेचा प्रवाह आहे, असं करंट आपण म्हणतो त्याला. तो तसा लागल्यावर आपण असे लक्क प्रकाशित होतो बटन दाबल्यावर. त्याच प्रकारे आपण सद्गुरूंचे पाय धरले तर या भवसागरातून पार होण्यासाठी आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. आता ते आपलं भलं करणार, ते आपलं कल्याण करणार यात शंकाच नाही. फक्त आपल्याला ते सुचलं पाहिजे, त्याच्याजवळ जाण्याची आपल्याला मार्ग सापडला पाहिजे. मार्ग सापडला तरी ती आपण त्याची पावलं आपली चालली पाहिजे त्या दिशेने. बऱ्याच दिशा असतात, पण कोणती चांगली दिशा दाखवायची हे काम सद्गुरू करतो परमेश्वरापर्यंत जाण्याचे. आता संत कबीरांनी पण म्हटलंय, बलिहारी गुरु आपने जिन गोविंद दियो बताय, गुरु गोविंद दोकडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने जिन गोविंद दियो बताय. परमेश्वर मोठा की गुरु मोठा असा आपल्या मनात प्रश्न येतो. जेव्हा काही जण म्हणतात नाही गुरु मोठे, गुरुने आपल्याला परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवलाय, पण परमेश्वर असं म्हणतो की तो गुरु जे आहेत त्यांनी बऱ्याच खडतर आपल्या सहन केलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी त्यांनी सहन केलेल्या असतात आणि त्यांचा अनुभव बराच आहे. आणि त्या अनुभवाची शिदोरी घेऊन तुम्हाला 4 शब्द सांगतायत, ते तुम्ही ऐकायला काय हरकत आहे? बरोबर आहे. आपल्याला देवाने हे सगळे अवयव बरोबर जिथले तिथे जागच्या जागी दिलेले आहेत, फक्त त्यांचा कसा वापर करायचा ते आपल्याला कळलं पाहिजे. डोळे दिले चांगलं पाहण्यासाठी, काही श्रवण करण्यासाठी काम दिलेले आहेत, बरोबर. तर अशा गोष्टी आपण लक्षात ठेवून या सेवाच्या गुरुच्या चरणी आपण लीन झालो तरी काही बिघडत नाही. न लगे अनेक उपाय धरा सद्गुरूंचे पाय असं म्हटलंय.
कारण सद्गुरूच्या पायी जर तुम्ही लागला तर तुमचं कल्याणच होईल. एक अजून एक तुम्हाला दृष्टांत सांगते की एक अर्धवट गाव होतं. गावातली सगळीच माणसं अर्धवट होती, सगळे अर्धवट म्हणजे काही करावं कोणा सगळे अर्धवट होते. आणि त्या गावात एक विहीर होती, त्या विहिरीवर सर्वजण पाणी भरण्यासाठी जायचे. तर एक व्यक्ती पाणी भरण्यासाठी गेली पहिल्यांदा सकाळी, कारण नंबर लागायचे गावातली लोकसंख्या, तेवढ्यांनी लाईन लावायची कोणी, आणि पाणीचा नंबर कुणाचा लागायचा, नळावरची भांडणं नाही तर ही विहिरीवरची भांडणं लागायची. त्याच्यामध्ये एक व्यक्ती आधी गेली पाणी भरायला, कळशी पडली खाली पाण्यात, तो खाली वाकला आणि जो ओरडायला सुरुवात केली, मी मेलो, मी बुडलो, मी बुडालो, मी मेलो. मग त्याचा ओरडा ऐकून दुसरी एक कळशी घेऊन अरे हळूहळू लोक यायला लागले. जसं जसं उजाडायला लागतं तसं पाणी भरण्यासाठी येतात विहिरीवर पाणी. प्रत्येक जण खाली वाकून बघतो, तो म्हणतो मी पण बुडालो, मी मेलो. असे सगळे वाकून वाकून बघतात. स्त्रिया येतात, त्या पण बघतात वाकून पाणी भरण्यासाठी. पुरुष आणि स्त्रिया सगळ्यांची तीच तरा वाकून बघतात, मी बुडालो, मी मेलो. आणि मग त्याच वेळेला एक गावातली एक वाटसरू त्या वाटेने जात होता. त्याला कळेना की काय बरं आरडाओरडा चाललाय, म्हणून ते बघायला आले, ऐकायला काय झालंय काय. ते एका व्यक्तीला विचारलं, काय झालं रे बाबा. तो म्हणतो काय नाही, आम्ही पाण्यात बुडालो. तर पहिल्यांदा कोण बुडाला. मग ती पहिली जी कळशी घेऊन त्याला गेला होता त्याच्याकडे ते गेले. तो माणूस गेला, तो जरा हुशार होता, शहाणा होता. तो म्हणाला अरे कसं काय तू पाण्यात बुडाला, दाखव बरं. मग तो खाली वाकला, म्हणजे असा पडलो, असा पडला. मग त्याला असं जरा मानवर गेला, आता जरा ये. मग तो छाती पण होता, त्याला आणखी असा वर आणला, असा वर आणला, हळूहळू वर आणला. आता कसं आला, हा मी आलो बाहेर, मी आलो बाहेर नाचायला. मग ते म्हणाले असं कर, तू आता दुसऱ्याला काढ बघू तसं. मग तीच प्रक्रिया करून त्यांनी दुसऱ्याला काढलं. दुसऱ्याला सांगितलं तू त्याला तिसऱ्याला काढ, तिसऱ्याला सांगितलं तू चौथ्याला काढ. असं करत करत सगळ्या गावाला वर काढ. थोडक्यात त्याच्यामध्ये सद्गुरू हे काम करतात की आपल्याला, आपण जर कुठल्या गटाला खात असो या भवसागराच्या या म्हणजे या व्याधी आधी आहेत त्यांच्या, तर हा सद्गुरू कसा वर काढतो ते बघा. तुम्हाला त्यासाठी परिसासारखी गरज नाही. परिसला सोन्याला लावला, आपला परिस लोखंडाला लावला तर सोनं होतं. पण हा जो परिस आहे तो परिस निर्माण करतो. सद्गुरू हे काय करतात, आपल्यासारखे परिस निर्माण करतात. त्यासाठी आपल्यासारखे दुसरे म्हणजे आपल्यासारखा दुसरा बनला पाहिजे, अशा पद्धतीनं सद्गुरू काम करतात. त्या तुम्हाला आता कालच एका ताईने गोंदवलेकर महाराजांच्या मठातील कहाणी सांगितली की तुम्ही मला फक्त नाम द्या, मी म्हणजे तेच माझा प्राण आहे, नाम हेच माझं प्राण आहे. राम नाम हे तुम्हाला किती महत्वाचं आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तोच आपण, ते सद्गुरूंनी सांगितलेला धडा आहे, तोच आपण गिरवत आहोत. सध्या आपण याच्यामध्ये बघूया. म्हणजे जनार्दन हे एकोबाने काय केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे. अभंग, भारुड, गवळणी बऱ्याच लिहिलेल्या आहेत. आणि ते कशासाठी लिहिल्या, तर बहुजनांना बहुरूढ म्हणजे भारुड हा प्रकार घेतला. विनोद आणि याच्या साह्याने निरनिराळ्या त्यांनी प्रकार भारुडामध्ये बरेच भारुड लिहिलेले आहेत. तर त्याच्याद्वारे त्यांनी काय केलेलं आहे, अज्ञानी, निरक्षर अशा व्यक्तींना पण त्याच्यातून संदेश दिलेला आहे की अंधश्रद्धा वगैरे त्याच्यापासून कर्मकांड यापासून दूर राहा. आणि हे काम कोण करतं, तर सद्गुरूच करू शकतो. आणि तेवढं त्याच्याजवळ बळ असतं. आणि त्याचमुळे सद्गुरू एकनाथांनी सुद्धा त्या जाणीवेने प्रत्येक आपल्या अभंगात एका म्हणजे आपल्या एका जनार्दनी वगैरे असं म्हटलेलं आहे, एका विनवी जनार्दना. ते आता आपण ते पण सद्गुरू गीत ऐकलं. अशा प्रकारे ज्या एकनाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंचं ऋण मानलेलं आहे. त्यांनी जे काही आपल्या जे काही अभंग, भारुड, गवळणी बरेच काही भागवत पण लिहिलेलं आहे. एकनाथी भागवताच्या कथा पण तुम्ही ऐकत असाल, तर त्याच्यामध्ये सुद्धा तो जो प्रभाव आहे तो सद्गुरूंचा प्रभाव आहे त्यांच्यावर, एकनाथांवर. ते त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि आपल्या ज्ञानेश्वर माऊलीने तर सांगितलंच आहे. काय सांगितलंय, सद्गुरु सारिखा असता पाठीराखा, सद्गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोणा करी, इतरांचा लेखा कोणा करी, सद्गुरु सारिखा असता पाठीराखा. आणि पाठीराखा सद्गुरू असताना काय घडणार नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी किती लहान वयात ज्ञानेश्वरी लिहिली. आणि त्यासाठी त्यांनी काय सांगितलं,
निवृत्तीनाथ माझे केवळ बंधू नाही तर ते माझे कोण आहे, गुरु आहेत. आणि त्यांच्याच प्रेरणेने मी एवढी ज्ञानेश्वरी लिहिली. त्यामुळे त्यांनी पहिलं ऋण कोणाचं मांडलंय तर निवृत्तीनाथांचं, सद्गुरुनाथांचं मांडलेलं आहे. आणि या ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी तर आपण ती आपल्या पुढे कशी आहे ते तुम्हाला माहिती आहे. आणि दुसरं असं सांगतात की सद्गुरूंसारखी नुसती त्यांच्याकडून काय करा, नुसती त्यांची प्रवचनं ऐका, त्यांची वचनं म्हणा. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सद्गुरूच्या संगे, सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, तुम्ही बिघडाना. आम्ही बिघडलो चांगल्या अर्थाने म्हटलंय, आम्ही सुद्धा घडलो आणि तुम्ही पण घडा असं सांगता येते. की सद्गुरू जसे घडवतात तसे तुम्ही घडा, ते जसे घडले आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. थोडक्यात काय, आपल्या बरोबर आपल्या शिष्यांचं कल्याण अपेक्षित केलेलं आहे. चरण गाय गाय सद्गुरूची, चरण गाय गाय सद्गुरूची, चरण गाय गाय. जासी ब्रह्मा प्राप्ती होया, जासी ब्रह्मा प्राप्ती होया. सद्गुरूची शरण गाय गाय, सद्गुरूची शरण गाय, शरण गाय, शरण गाय. राया रे गुरु राया रे गुरु राया, गुरु राया रे गुरु राया रे गुरु राया रे गुरु राया, गुरु राया रे गुरु राया रे गुरु राया रे गुरु राया, गुरु राया रे गुरु राया रे गुरु राया रे गुरु राया, गुरु राया रे गुरु राया, गुरु राया रे गुरु राया. मी बहिस्थ तू अंतस्थ, मी बहिस्थ तू अंतस्थ. सद्गुरु भेटीवा मद मध्यस्थ, सद्गुरु भेटीवा मद मध्यस्थ. भवसागर्या तारणारा, भवसागर्या तारणारा सद्गुरु भेटेल कुठं, सद्गुरु भेटेल कुठं रे देवा मला, सद्गुरु भेटेल कुठं रे देवा मला, सद्गुरु भेटेल कुठं रे देवा मला, सद्गुरु भेटेल कुठं. कालच्या दोन्ही कीर्तन आहेत, कालचे श्रोते असतील तर त्यांच्या लक्षात असेल की गुरूंच्या शोधार्थ लहानपणीच बाहेर पडले आणि संत रामदास बुवांच्या एका सांगण्यावरून बाहेर पडले. आणि बऱ्याच प्रकारे ते बऱ्याच ठिकाणी संत महात्म्यांची त्यांची ओळख झाली. त्या फिरत्या भ्रमंतीमध्ये अगदी राधाबाई नावाच्या त्या एका साध्वीपासून ते माणिक प्रभू, देव मामलेदार अशा बऱ्याच व्यक्ती होऊन गेल्या. आता तोचपणा होईल, मी जास्त सांगत नाही त्यांच्याबद्दल. आणि अक्कलकोट महाराजांच्या पासून अशा एका रमेशारण्यात वगैरे त्यांना अशा अनेक अशा व्यक्ती भेटल्या की ज्यांच्याकडे योगाचं आणि विविध असं शिक्षण त्यांनी घेतलं, त्यांच्या ज्या विद्या होत्या त्यांचं. आणि त्यांनी सुद्धा त्यांना आशीर्वाद दिला आणि आशीर्वादाचं बळ त्यांना मोठं मिळालं. आणि त्यांनी जी मेहनत केली, अर्थात आपले आई वडील सगळं नाही कोणाची खंत केली, फक्त आईचा निरोप घेतला होता, मातृप्रेमी होते ते.
पण तरी सुद्धा आईला फक्त निरोप देऊन ते बाहेर पडले. आणि या भ्रमंतीमध्ये यापैकी प्रत्येक जी व्यक्ती होती, प्रत्येक जे हे होत्या योगी किंवा अशा होत्या अधिकारी व्यक्ती होत्या, त्या प्रत्येकाने सांगितलं, कबुली दिली की महाराज आम्ही तुम्हाला अनुग्रह देऊ शकत नाही. म्हणजे आपल्या महाराजांचीच अशी एवढी, त्यांनी सुद्धा मान्य केलं. म्हणून तर सांगितलं त्यांनी की आम्ही तुम्हाला अनुग्रह देऊ शकत नाही, कारण आमच्या जवळ तेवढा अधिकार नाही. अक्कलकोटच्या स्वामींनी सुद्धा त्यांना सांगितलं. आता त्यांना तर आपण अध्यात्माच्या अगदी वरच्या पातळीवरचे असे मानतो, पण त्यांनी सुद्धा कबूल केलं की तू पुढे जा आणि तुला तिथे गुरु भेटतील. आणि अगदी शेवटी रामकृष्णांनी सांगितलं, जेव्हा दक्षिणेश्वरी गेले, तू तुझा खून कर. याचा अर्थ खून कर म्हणजे तू आत्महत्या कर, आपले प्राण सोड असं नाही सांगितलं. काय सांगितलं तर तुझी उपाधी जी आहे ती कळून जाऊ दे, तुझा अहंकार नष्ट कर आणि मग तुला लवकरच गुरूंची प्राप्ती होईल असं त्यांनी सांगितलं. आणि सगळ्यात शेवटी मग ते कंटाळले. अशी अवस्था झाली, भेटी लागे जेवा लागली सेवास, भेटी लागे जेवा लागली सेवास. अगदी कंठ दाटून आला होता त्यांचा. आता काय करावं, आता सर्व पाहून झालं, आता दक्षिणेकडे जावं आणि दक्षिणेकडे पालतं घालावं, आपल्याला गुरूंची भेट होईल का याच्या शोधार्थ ते निघाले. पण त्याच वेळी असा चमत्कार झाला की रामकृष्ण, श्री रामकृष्ण बुवा रामदासी त्यांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांना सांगितलं की बाळा, आता अवघ्या 13-14 वर्षाचं वय होतं, 12-14 वर्षाचं वय होतं, की बाळा तू आता इकडे तिकडे न फिरता कुठे जा, येरेल गावी जा. मराठवाड्यात मराठवाड्यात गाव लहलका, सद्गुरू तुकाराम जय नाम, सद्गुरू तुकाराम जय नाम, मोतीमंत आनंद विरक्ती शांती, मोतीमंत आनंद विरक्ती शांती. गुरु कृपेन नामे शांती. येणेर गावामध्ये तुकाराम चैतन्य नावाचे आहेत, ते तुझे गुरु होणार असं त्यांना सांगितलं. आणि मग त्यांच्या शोधार्थ हे निघाले. आता निघताना सुद्धा तुम्हाला माहिती आहे की सहजासहजी कुठलंही साध्य साध्य होत नाही. त्यासाठी भ्रमंती ही त्यांना करावीच लागते. आणि त्याच वेळेला त्या येळगावी ते आले आणि तिथे काय झालं, त्यांनी सुरुवात केली की कुठे आहे तुकाबाई, कुठे राहतात वगैरे. त्यांनी सुरुवात केली शोधायला. तिथल्या गावातले लोक म्हणाले, अरे बाबा तो माणूस खूप विक्षिप्त आहे, तो कुठं कुठं कधी कुठे सापडेल, कधी चिखलात माखलेला, कुठे कसा असं सापडेल ते काही सांगता येत नाही. लहान बालक एवढा 14 वर्षाचा आणि गुरुच्या शोधार्थ आला म्हटल्यावर गावातले लोक कौतुकाने पाहत होते, कारण विलक्षण असं तेज त्यांच्या लहान वयात सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर होतं. विचारत होते की कुठे मला तुकाबाई भेटतील. आणि सर्वजणांनी असंच वर्णन केलं होतं, बघ बाबा तू सांभाळून राहा, कारण ते बरे तर बरे, नाही तर तोंडाने शिव्या वगैरे द्यायचे. किंवा जो आपल्यासारखा आहे, जो देवाबद्दल किंवा सद्गुरूंबद्दल चांगल्या अर्थाने बोलतो, त्यांच्याशी ते चांगले वागतात. अशा प्रकारे त्यांनी वर्णन केलंच होतं. मग त्यांचा वेश कसा होता, आणि ते नेहमी आधी ओरडायचे. त्यांना पण जरा संकेत आला होता की माझ्या शोधात हा येणार, येतोय कोणतरी, येणार 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 रे, चोर दरोडेखोर येणार रे, येणार 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 रे, चोर दरोडेखोर येणार रे. सांभाळ 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 रे, सांभाळ 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 रे, सारं लुटून देणार रे, सारं लुटून देणार रे, सारं लुटून देणार रे. मध्येच ओरडायचे ते, अरे येणार तो येणार तो येणार आहे, तू आता काहीतरी सगळं लुटून देणार, सांभाळा सांभाळा.
खरोखर ज्या वेळेला ते समोर आले आणि त्यावेळेला यांची परिस्थिती काय झाली, त्यांची कशी अवस्था होती आणि समोर आले. आता दिसाचं दाखव आणि त्यांचं वर्णन आपण याच्यातच ऐकूया. वस्त्र ना होते अंगावरी धड, वस्त्र ना होते धड अंगावरी, उसाचे दांडके हाती धरी, उसाचे दांडके होते धरी. लंगोट कमरे वरी, उसाचे दांडके होते धरी. शिरावरा मोहरे मालका भरी, शिरावरा मोहरे मालका भरी. अशी कामाची सारी, अशी कामाची सारी. तुकामांची स्वारी अशी होती, रंग पिवळसर, धड गोरा नाही, एकदम पांढरा नाही, पण पिवळसर असा होता. शरीर दृष्टी अजानुबाहू देहाचे, उंचे पुरे दुप्पाट असे ते त्यांच्या समोर आल्यावर त्यांनी नतमस्तक झाले. पण त्यांनी काय केलं बघा, त्यांच्यावर ओरडले जोरात. करीन खून करीन मी खून तुझा रे. त्यांच्यावरती उलटले, मी तुझा खून करीन असं म्हणाले. आणि तू खून करायचो, पण याने काय करावं. त्यांच्या दांडक्याकडे काही लक्ष नाही दिलं हातातल्या, डायरेक्ट गेले आणि डायरेक्ट लगेच गेले आणि ताबडतोब त्यांच्या चरणावर त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाले, अहो तुम्ही इथे जीवाची पर्वा करतच नाही, मी इथे तुमच्या पुढे प्राण देण्यासाठी चाललोय, मी इथे जीव देण्यासाठी चाललोय. तुम्ही माझा जीव घ्या नाहीतर काहीही करा, पण मी हे चरण सोडणार नाही. आणि मग त्यांच्या लक्षात आलं तुकामाईंच्या, एक पाणी काही न्यारच आहे. म्हणजे हा जो मुलगा आलाय तो माझं म्हणजे मला म्हणजे शिष्यत्व त्याला द्यावंच लागेल अशा आहे, अशा तऱ्हेचा. मग त्यांनी त्याला उठवलं, पोटाशी धरलं. पण नंतर जी परीक्षा सुरू केली ती फार महत्वाची आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांना म्हणजे त्रास द्यायला सुरुवात केली की जेणेकरून त्याला सुलाखून तावून घेतात म्हणतात ना, जसं तशी त्यांची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. कधी कधी त्यांना ते जेवता खाता जे उभे राहायचे, पण ह्याने अन्न खायचं नाही, त्यांनी खाल्लं तर ह्याने खायचं. मग ज्यांनी एके दिवशी त्यांनी उपवास केला एक दिवस, तर ह्यांनी पण उपवास करायचा, कारण गुरूंनी खाल्लं नाही तर हे कसे खाणार. आणि त्यांनी जर उपवास धरला ते 2-3 दिवस 2-2 दिवस खायचे नाही, तर ह्यांनी पण खायचं नाही, अशा प्रकारे. आणि एके दिवशी आता थोडक्यात काय काय प्रसंग सांगतो तुम्हाला, म्हणजे परीक्षा कशी घेतली त्यांची अवघड अशी. एके दिवशी तर त्यांना डोहात उडी नदीत पोहायला नेलं, उडी मारायला लावली आणि मग 1-2 तासांनी ते पाण्यातच होते आणि तरी बाहेर आले नाही उडी मारून. ते शेवटी तुकामाईंनीच असं सुरुवात केली, अरे बाळ बाहेर आहे. असं पण नाही आधी म्हटलं नाही, 2-3 तासांनी त्यांना थोडं वाटलं की हा मुलगा बाहेर काय येत नाही. मग त्याने हाक मारायला सुरुवात केली, अरे बाळ तू बाहेर येतोस की नाही, नाहीतर मी आता जीव देतो डोहात उडी टाकू, असं म्हटलं. रे बाहेर आले. आता अर्थात तुमच्या लक्षात आलं असेल की आधीची त्यांची जी तयारी होती गुरूंजवळ जाण्याची, म्हणजे शिष्याकडेही थोडंसं काहीतरी असावं लागतं, त्याच्याशिवाय गुरु तुम्हाला जवळ करणार नाही. आणि त्याच्याकडे तेवढं ज्ञान, तेवढं योगाचं वगैरे ज्ञान, भक्तीचं ज्ञान नाही. जसं आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी, ते पण आपल्या नाथपंथातले होते, तुकामाई सुद्धा नाथपंथातले. आता ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ, हे गणिनाथ त्यांचे गुरु. आता हे सगळे नाथपंथीय होते. आणि या नाथपंथीयांमध्ये जास्त करून योगाला महत्व होतं, हठ योग वगैरे. पण आपल्या माऊलींनी भक्तीला जास्त महत्व दिलं. आपल्याला सर्वांना माहिती की ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या मार्फत जे अज्ञान मूळजन आहे त्यांना भक्तीचा मार्ग दाखवला. आणि भक्ती आणि योग याचं मिश्रण त्यांच्या सगळ्या ओव्यांमध्ये वगैरे आढळतं. आणि म्हणून तर आपण माऊलीला माऊली म्हणतो, ज्ञानेश्वरांना. तर अशा प्रकारे ह्यांनी सुद्धा कृष्ण भक्ती पण आपल्या माऊलीने, चैतन्य माऊलीने, भारत माऊलीने, ब्रह्मचैतन्य माऊलीने केलेली आहे. कृष्ण भक्ती, शंकर भक्ती, मुळात
नाथ पंथ आहे तो शंकर भक्तीचाच आहे. त्यामुळं या तिन्ही देवतांचं त्यांनी भक्ती केलेली आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी घडल्या की त्याच्यामुळे काय झालं बघा, त्याची बऱ्याच प्रकारे त्यांनी परीक्षा घेतली. आता बरेच माझ्याकडे आहेत गोष्टी, पण तुकामाईंना बरोबर घेऊन गेले आणि 3-4 मुलं खेळत होती आजूबाजूला आणि तुकामाई सुद्धा लहान बालकाप्रमाणे वागायच्या. आता एक बोलायचे तर मग एक बोलायचे, आता एक बोलायचे तर मग एक बोलायचे. त्यांच्या बोलण्यात ताळमेळ नव्हता आणि त्यामुळे हे जरा, पण तरी पण हे म्हणायचे नाही. त्यांचं सगळं चैतन्य काय ते सगळं त्यांनी त्यांच्याच चरणी अर्पण केलेलं होतं श्री महाराजांनी. ते म्हणायचे हेच माझे गुरु, देवची हा गुरु माझा हो, देवची हा गुरु माझा. देवत्व दिलेलं माझं सर्वच हेच आहे. त्यांनी मला किती त्रास देऊ दे पण ते काही ते मानायचे नाही. आणि त्याच्यानंतर त्या लहान मुलांना खेळताना यांनी खड्ड्यामध्ये पुरलं, खड्डा बनवून या तुकामाईंनीच हे केलेलं आहे की त्यांना खाली जमीनमध्ये पुरायला लावलं आणि ती जमीनवर टाकून माती सारली आणि त्याच्यावर त्यांना बसायला सांगितलं. मुलांचे पालक आले शोधायला, कारण मुलं गेली कुठे, पण यांना सांगून ठेवलं होतं की सांगायचं नाही, तू बोलायचं नाही आहे त्या. आणि मग लोकांनी विचारलं मुलं कुठे आहेत, मुलं कुठे आहेत. हे काही बोलले नाही, ते समाधी तंग, नामस्मरणात तंग, राम नामाच्या. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अशा प्रकारे नामस्मरणातच गुंग लोकांनी विचारलं तर काही बोलतच नव्हते. आणि तुकामाई लांबून मजा बघत होते, लांब बसले होते, बघत होते असं काय. तर त्यांनी सांगितलं मुलं आधी त्यांना विचारायला आले, तुकामाईंना लोक ओळखायचे, आमची मुलं गेली कुठे. ते म्हणाले ते बघा तो बसलाय ना मुलगा, त्याला जाऊन विचार. तो काहीच बोलत नाही म्हटल्यावर लोकांनी त्यांना मारायला सुरुवात केली, मारपीट सुरू केली, खूप मारायला सुरुवात केली. ते तुकडूनच मजा बघत होते आणि नंतर खूप मारलं, ते काही बोलतच नव्हते. मग आले धावत, अरे त्या नका रे मारू, त्याला नका मारू, त्याचा काही दोष नाहीये, तुमची मुलं ती खाली हे बघा जमिनी खाली आहे. मग ती वाळू जमीन काढली, वाळूच्या खाली मुलं बाहेर काढली, पण ती मुलं थोडीशी अशी बेशुद्ध अवस्थेत मृतवत अशी होती. ते बघून आणि लोकांनी त्यांना मारायला सुरुवात केली. पण तुकामाईंच्या कृपेने त्याने सांगितलं अरे तुमच्या मुलांना झालंय तरी काय. तुकामाई म्हणाले का त्या बालकाला मारताय. आणि मग ती मुलं पुन्हा त्यांच्यामध्ये चैतन्य आलं आणि ती मुलं आपल्या आईवडिलांबरोबर निघून गेली. अशा प्रकारे त्यांची परीक्षा घेऊन त्यांना छळायला सुरुवात केलेली होती. आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी मात्र त्या काही मी पळून जाईल आता मला एवढा त्रास होतोय. त्यांच्याबरोबर ते मागे 2 साथीदार तुम्हाला माहिती आहे बरोबर आलेले भाऊ त्यांचे परत गेले. पण हे मात्र तिथे स्थिर होऊन राहिले. आणि त्या पाण्यामध्ये ते 2 तास कसे राहिले असतील तर तुम्हाला लक्षात आलं असेल की योगाचं सामर्थ्य, त्या योगाचं सामर्थ्य त्यांना मिळालं होतं बऱ्याच लोकांकडून, बऱ्याच या योगी लोकांकडून. त्या आधारावर ते तिथे आणि गुरुवरची अढळ श्रद्धा ही महत्वाची आहे. आणि त्याचमुळे त्यांनी तिथे टिकाव धरला. आणि शेवटी त्यांना सुद्धा वाईट वाटलं की ह्यांना आपण मी एवढं छळतोय यांना. मग त्यांनी म्हटलं मी क्षणोक्षणी तुझं बहु कष्ट दिले, क्षणी मी तुझं बहु कष्ट दिले, क्षणोक्षणी मी तुझं बहु कष्ट दिले, परी तू काटते सोशिले, परी तू काटते सोशिले. सेवा बघून यांचं मन तृप्त झालं. त्यांनी कपडे मन तृप्त झाले. घोर दुःख
कबुली दिली आणि मग मात्र त्यांना सांगितलं मी तुला ती दीक्षा काय देईन ती रामनवमीला देईन. आणि रामनवमीच्या दिवशी त्यांना तिथे याच्यामध्ये नेलं, गोष्टींची परीक्षा घेतली. वडाच्या झाडाची पानं काढायला लावली. पानं काढल्यानंतर काय म्हणाले की आता जशीच्या जशी झाडाला चिपटलं. अशा प्रकारे परीक्षा अवघड परीक्षा घेतल्या. काय 10 वेळी शुद्ध लेखन अशा प्रकारे आमच्या शाळेतल्या परीक्षा नव्हत्या या की चला एक 10 मुली निबंध लिहावे असं नाही, तर ते पानं चिकटवावं असे. आता तुम्ही जास्त सांगितलं तर भरपूर चरित्र खूप मोठे आहेत. या चरित्राचा मी अभ्यास पहिल्यांदाच केला आहे, मी मान्य करते. आणि अर्थातच आमच्या गुरुंनी मला ते थोडं सादर केलेलं आहे. आणि अर्थात जर पुन्हा करायची योग आला तर सगळी कृपा. हे माझं मी उदाहरण तुमच्यासमोर सांगतो. हा जो संदेश दिलेला आहे तो आपल्या गुरु महाराजांनी दिलेला आहे. आणि रामनवमीचा दिवस आल्यानंतर त्यांना नेलं आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं की वशिष्ठांनी श्रीरामाला जे काही दिलं ते मी आज तुला देतो असं नाही. कारण पुरेपूर त्यांची परीक्षा घेतलेली होती आणि त्यांनी सांगितलं की श्रीरामांना वशिष्ठ मुनींनी जे दिलं ते मी तुला आज देतोय. आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि हात ठेवतात ते समाधिस्थ झाले. कळलं का? धन्य धन्य ते लोचन, धन्य धन्य ते लोचन, झाले सद्गुरु दर्शन, झाले सद्गुरु दर्शन, धन्य धन्य ते लोचन, धन्य धन्य ते लोचन. सद्गुरूंचा शोध संपला म्हणायला हरकत नाही. तर त्यांनी सांगितलं की हा तू रामनामाचा तुला मी जो वसा दिलेला आहे तो सर्वत्र प्रचार आणि प्रसार कर, गोरगरिबांची सेवा कर आणि हा नामाचा आधी सर्वांना तू प्रसार आणि प्रचार कर. त्यासाठी जसं काही लागेल ते धन राहते काय ते आता आता यांच्या आजोबांचा वारसा होता. या आपल्या महाराजांचा श्री महाराजांचे आजोबा लिंगोपंत यांनी बऱ्याच गोष्टी त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या होत्या वारसा म्हणून. की अन्नदान हे सगळं तुमच्या आपल्या मठामध्ये आपल्या चालतं. गोंदवलेकरांच्या मठामध्ये त्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व त्यांच्या हे पण आपल्या आई वडिलांचं जे म्हणतात ना वारसा काय पुण्य असतं तेच आपल्याला लागतं शेवटी. आणि त्याची ती आपली पुढे जे प्रत्यंत येतं. गावे भावे जनासी सांगावे शरण जाय